ठीक आहे. तर आज आपल्याला एस ब्लॉक एलिमेंट हा चॅप्टर चालू करायचा आहे. ओके. मॉडर्न पिरियोडिक टेबल ऑलरेडी आपण पाहिलाय. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला एस ब्लॉक एलिमेंट. तर हा जो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे हा. ठीक आहे. या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये हा जो काही ग्रुप आहे, सॉरी, ग्रुप नंबर 1 हा ग्रुप आणि हा ग्रुप, हे दोन्ही पण ग्रुप एकत्र मिळून तुमचा एस ब्लॉक बनवतात. काय बनवतात? एस ब्लॉक. म्हणजे कोणता? ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 हे दोन्ही ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या एलिमेंट्सला, जे ह्या दोन्ही आपल्या ग्रुप्स मध्ये आहेत, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधले एलिमेंट, त्यांना आपण एकत्रित काय म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट. काय म्हणतो त्यांना? एकत्रित एस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. त्यामध्ये जर ग्रुप 1 तुम्ही पाहिला, जर तुम्ही ग्रुप 1 पाहिला तर ग्रुप 1 मध्ये तुमच्याकडे येतात हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम. ठीक आहे. हेलिना की रबड़ी सस्ती फ्री. हेलिना की रबड़ी सस्ती फ्री. हेलिना की रबड़ी सस्ती. आणि ते काय? बेटी मांगे कार स्कूटर बाप राजी. बेटी मांगे कार स्कूटर बाप राजी. ऑलरेडी आपण हे सगळं पाहिलेलं आहे. तो फ्रान्सियम आहे हा कसा आहे तुमचा? फ्रान्सियम कसा आहे तुमचा? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. सेम शेजारी इथे सुद्धा काय? रेडिओ ऍक्टिव्ह. हा पण कसा आहे तुमचा? रेडिओ ऍक्टिव्हच आहे. कसा आहे तो? रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे तो? रेडिओ ऍक्टिव्ह. काय डाऊट इथपर्यंत? नक्की. इंट्रोडक्शन जस्ट बेसिक्स सांगितलेलं आहे. पुढे पहा, आता इंट्रोडक्शन मध्ये पाहूयात एस ब्लॉक एलिमेंट. पहा आता एस ब्लॉक एलिमेंट नक्की म्हणायचं कोणाला? एस ब्लॉक एलिमेंट नक्की म्हणायचं कोणाला? असे एलिमेंट्स ज्यांच्यामध्ये शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे, ज्यांच्यामध्ये शेवटचा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो एस सबशेल मध्ये जाईल. कुठे जाईल? एस सबशेल मध्ये जाईल. त्यांना आपण म्हणतो एस ब्लॉक एलिमेंट. काय त्यांना आपण? एस ब्लॉक एलिमेंट. तर पहा मग, द एलिमेंट इन विच, पहा, द एलिमेंट ऑफ पिरियोडिक टेबल आर दोज इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द आउटर मोस्ट एस ऑर्बिटल. कुठे जातात? आउटर मोस्ट एस ऑर्बिटल. ज्यांच्यामध्ये सगळ्यात आउटर मोस्ट ऑर्बिटल कोणतं असतं? एस असतं. आणि त्याच्यामध्ये कोण जातो? तुमचा इलेक्ट्रॉन. दॅट इज आउटर मोस्ट एस ऑर्बिटल मध्ये ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन जातो अशा सर्व एलिमेंट्सला त्या ठिकाणी आपण एस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? एस ब्लॉक एलिमेंट. ओके. काय म्हणतो त्यांना आपण? एस ब्लॉक एलिमेंट. सर इथे एक एक्सेप्शन आहे का? काहीतरी आहे ना, हेलियम. कोण एक्सेप्शन इथं? हेलियम. का बरं? हेलियमचं कॉन्फिगरेशन काय आहे? मग सर या डेफिनेशन नुसार तुम्ही हेलियमला फर्स्ट ग्रुप मध्ये का नाही ठेवलं? सॉरी, एस ब्लॉक मध्ये का नाही ठेवलं? एस ब्लॉक मध्ये का नाही ठेवलं? शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातोय? एस मध्ये. कुठे जातोय? एस मध्ये. मग त्याला कुठे ठेवायला पाहिजे? एस मध्ये. कुठे ठेवायला पाहिजे त्याला? एस ब्लॉक मध्ये. पण त्याला ठेवतो का? कुठे ठेवतो आपण त्याला? कुठे ठेवतो आपण त्याला? पी ब्लॉक मध्ये. कुठे ठेवतो हेलियमला? पी ब्लॉक. का बरं असं? कारण जो हेलियम आहे त्याचं आउटर मोस्ट ऑर्बिटल काय आहे? बोला, आउटर मोस्ट ऑर्बिटल कसं आहे? फुलफिल आहे. कसं आहे? फुल फिल. आणि तो जो आहे तो शोज प्रॉपर्टीज ऑफ नोबल गॅस. कशाच्या प्रॉपर्टीज दाखवतो? नोबल गॅसेसच्या प्रॉपर्टीज दाखवतो किंवा इनर्ड एलिमेंटच्या प्रॉपर्टीज दाखवतो. त्यामुळे आपण त्याला, जरी त्याच्यामध्ये शेवटचे इलेक्ट्रॉन एस मध्ये जात असला तरी सुद्धा आपण त्याला नोबल गॅस सोबत ठेवतो. कोणासोबत ठेवतो? नोबल गॅस. कळलंय का? अहो कळलंय का ठेवलंय? नक्की का? आता जे तुमचे ग्रुप 1 चे एलिमेंट आहेत, आपण मागाशीच पाहिलं, एस ब्लॉक मध्ये कोण येतो तुमचा? ग्रुप 1 आणि ग्रुप 2. एस ब्लॉक मध्ये कोण येतं तुमचं? ग्रुप 1 आणि ग्रुप 2. आता याच्यातला जो ग्रुप 1 आहे ना, जो तुमचा ग्रुप नंबर फर्स्ट आहे, याला म्हटलं जातं एकत्रित या सर्वांना म्हणतात अल्कली मेटल्स. काय म्हणतात ह्यांना? काय म्हणतात ह्यांना? अल्कली मेटल्स. काय म्हणतात ह्यांना? काय म्हणतात ह्यांना? अल्कली. का म्हणतात? पुढे पाहूयात आपण. आता जनरली लक्षात ठेवा, ग्रुप 1 ला काय म्हणतो आपण? काय म्हणतो ग्रुप 1 ला? जे ग्रुप 2 आहेत, जे ग्रुप नंबर 2 आहेत, त्यांना सर्वांना, ग्रुप 2 ला एकत्रित म्हटलं जातं अल्कलाइन अर्थ मेटल. काय म्हणतात त्यांना? अल्कलाइन. काय म्हणतात एकत्रित? अल्कलाइन अर्थ मेटल. इथे बेरिलियम जो आहे, त्या बेरिलियमला आपण अल्कलाइन अर्थ मेटल कन्सिडर करत नाही. ओके.
अल्कलाईन अर्थ मेटल मध्ये बेरिलियमला घेत नाही. ओके, का बरं? कारण तो जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज बाकीच्यांपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. त्याच्या प्रॉपर्टीज बाकीच्यांपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. आणि बेरिलियम काय करतो? काही प्रॉपर्टीज तुमच्या अल्युमिनियमच्या शो करतो. कोणाच्या दाखवतो? अल्युमिनियमच्या. ऑलरेडी आपण काल पाहिलेलं आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? डायगोनल रिलेशनशिप. काय त्यांच्यामध्ये? डायगोनली संबंध आहे. तू नव्हता, तुला नाही माहिती, त्यावेळेस तू बीचवर असेल. फेडला का नवस? अरे फेडला का नवस? मग कशासाठी गेलता तू? का पण कारण नसेल काय, असंच टाइमपास? ओके, ज्यांच्यामध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे जातो? एस मध्ये, त्यांना काय म्हणतो आपण? एस ब्लॉक. हा, ग्रुप 1 एलिमेंट्स आर कलेक्टिव्हली नोन ऍज अल्कली. ग्रुप 1 ला काय म्हणतो आपण? अल्कली. आणि जे ग्रुप 2 आहेत, तर ग्रुप 1 ला अल्कली काय म्हणायचं? पहा लगेच दिले तिथे. दे फॉर्म्स हायड्रॉक्साइड ऑन रिएक्शन विथ वॉटर. हे पुढे येणार आहे आपल्याला, पण इथं पण लक्षात घ्या. ठीक आहे, जे ग्रुप 1 चे एलिमेंट्स आहेत ते ज्यावेळेला रिॲक्ट होतात कोणासोबत? वॉटर सोबत. कोणासोबत? वॉटर सोबत. म्हणजे पहा, ग्रुप नंबर 1 प्लस कोण तुमचा? वॉटर. ग्रुप नंबर 1 प्लस कोण तुमचा? वॉटर. आहे का इथे? ठीक आहे, चांगली गोष्ट. पहा, ग्रुप नंबर 1 प्लस वॉटर. कोणासोबत रिॲक्शन? वॉटर सोबत. तयार काय होतं त्या ठिकाणी? हायड्रॉक्साइड. काय तयार होतो? आणि हा जो हायड्रॉक्साइड इथे तयार होतो तो असतो अल्कलाईन. कसा असतो? अल्कलाईन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय अल्कलाईन? अल्कलाईन माने बेसिक. कसा असतो नेचर मध्ये? बेसिक असतो. म्हणून त्यांना म्हणतो आपण अल्कली मेटल्स. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कली मेटल्स. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कली मेटल्स. डोकं दुखतंय का मॅडम? हा, आवडेक्स लावा थोडस. ओके, त्यांना काय म्हणतो आपण एकत्रित? म्हणून काय म्हणतो त्यांना आपण? का बरे? वॉटर सोबत रिॲक्ट केल्यावरची जो काही तुमचा हायड्रॉक्साइड तयार होईल, तो हायड्रॉक्साइड जो तयार झालाय तो काय तुमचा? अल्कली नेचर मध्ये किंवा बेसिक नेचर आहे त्याचं, त्याच्यामुळे त्यांना म्हणतो आपण अल्कली मेटल्स. मग सर ग्रुप 2 ला डायरेक्ट अल्कलाईन अर्थ मेटल का म्हटले तुम्ही? तर पहा, जे ग्रुप 2 एलिमेंट्स आहेत त्यांना कॉमनली काय म्हणतो आपण? अल्कलाईन अर्थ मेटल. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कलाईन अर्थ मेटल. का बरं? ऍज देअर ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड आर अल्कलाईन. ठीक आहे, आता पहा, ग्रुप 1 मध्ये अल्कलाईन कोण होते? फक्त हायड्रॉक्साइड. पण जे ग्रुप 2 आहेत, ग्रुप नंबर 2, या ग्रुप 2 चे हायड्रॉक्साइड घ्या, ते कसे तयार झाले असतील? वॉटर सोबत रिॲक्शन. आणि ऑक्साइड्स घ्या, आणि कोण घ्या? ऑक्साइड्स कसे तयार झालेले असतील? ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करून. या दोघांचं सुद्धा नेचर कसं आहे? अल्कलाईन नेचर. अल्कलाईन म्हणजेच कसे? बेसिक. म्हणून त्यांना म्हणतो आपण अल्कलाईन. आणि हे जे ऑक्साइड्स आहेत हे सापडतात भूगर्भामध्ये. कुठे सापडतात? जाऊ द्या, नाही कळणार. इनसाइड द अर्थ क्रस्ट, दॅट इज भूगर्भामध्ये. ओके, जमिनीच्या आतमध्ये. सोप्या भाषेत कुठे सापडतात? जमिनीच्या आतमध्ये. फाउंड, बोला, इनसाइड दी अर्थ क्रस्ट. इनसाइड दी अर्थ क्रस्ट. इनसाइड भूगर्भ. जमिनीच्या पोटात लिहू का? बारीक आहे का? जमिनीच्या आतमध्ये ते सापडतात, त्यामुळे त्यांना म्हणतो आपण अल्कलाईन अर्थ मेटल. अर्थ मेटल का? कारण जमिनीच्या आतमध्ये सापडतात. कळतंय? कोण सापडतं? त्यांचे ऑक्साइड्स. म्हणून त्यांना म्हणतो आपण अल्कलाईन अर्थ मेटल. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कलाईन. पापुडची लाईन द्यायची. आर अल्कलाईन इन नेचर. ओके, अँड देअर मेटल ऑक्साइड आर मोस्टली फाउंड इनसाइड दी. कुठे सापडतात? इनसाइड दी अर्थ क्रस्ट. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? अल्कलाईन अर्थ मेटल्स. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कलाईन अर्थ मेटल्स. काय म्हणतो त्यांना आपण? अल्कलाईन अर्थ मेटल्स. काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? काही पुन्हा सांगायचं आहे? विचारून घ्या. काही पुन्हा सांगायचं आहे का? नाही. ठीक, चालतंय. पहा, आता लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होते तुमचा? लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतो? एस सबशेल. कुठे एंटर होतो?
एस सबसेल. म्हणून त्या सर्वांना आपण कुठे ठेवलंय, कुठे ठेवलंय? देअरफॉर बोला प्लेस्ड इन एस ब्लॉक. कुठे ठेवले त्यांना आपण? एस ब्लॉक मध्ये ठेवले. कुठे ठेवले आपण त्यांना? एस ब्लॉक मध्ये. कोण येते ह्याच्यामध्ये? कोण येते ह्याच्यामध्ये? ग्रुप 1 अँड ग्रुप 2. ग्रुप 1 अँड ग्रुप 2. यांचं जर कॉन्फिगरेशन लिहिलं आपण, काय लिहिलं यांचं? नुसतं कोणतं कॉन्फिगरेशन? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन? तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? NS 1 or 2. ओके, इथे तुमचा ठीक आहे, जो काही नोबल गॅस असेल तो. आणि NS 1 or 2 हे झालं त्यांचं जनरल कॉन्फिगरेशन. कोणाचं आहे जनरल कॉन्फिगरेशन? हे कोणाचं आहे? एस ब्लॉक एलिमेंट्स. असं का होतंय बरं? हे जरा शोधावं लागेल आपल्याला. ओके, जनरली काय म्हणतो आपण त्यांना? एस ब्लॉक एलिमेंट. हे झालं त्यांचं जनरल कॉन्फिगरेशन. एनी डाऊट? एनी डाऊट इथपर्यंत पुन्हा सांगायचंय काय? नाही, ठीक आहे. आता ऑकरन्स पाहूयात त्यांचा. आता हे जे आहे ऑकरन्स, याच्यावरती मोस्टली JEE ला प्रश्न विचारत नाही. तुमच्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये, सॉरी कॉलेजमध्ये चुकून पेपर देत असाल तुम्ही, विचारलं तर विचार, ठीक आहे. दॅट इज ऑकरन्स. नाहीतर आपला बाकी याच्याशी काही संबंध आहे बावळ्या, हेच शिकायचं आपल्याला. नाही काय म्हणता? या आता पहा, सोडियम आणि पोटॅशियम हे कसे असतात? अबंडंट, मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे बाकीचे आहेत, जसं की आपला लिथियम झाला, सिझियम झाला, फ्रॅन्सियम झाला, यांची क्वांटिटी निसर्गामध्ये खूप कमी आहे. ओके, निसर्ग म्हणजे नेचर, मुलीचं नाव नाही, ठीक आहे. ओके, अमॉंग द अल्कली मेटल जास्त क्वांटिटीमध्ये कोण सापडतात आपल्याला? सोडियम आणि पोटॅशियम. कोण सापडतात? सोडियम आणि पोटॅशियम. संख्या कमी कोणाची आहे? लिथियम आणि लिथियम, रुबिडियम अँड सिझियम हॅज मच लोअर अबंडन्स. त्यांचा अबंडन्स कसा आहे? कमी आहे. अबंडन्स कसा आहे त्यांचा? कमी आहे. ओके, लिथियम बॅटरीज कुठे वापरतात? कुठे वापरतात? लिथियमचा वापर काय? आज काय बघतो? झोपला काय? झोपू नको हा, नक्की. ठीक, बोला, लिथियम कुठे वापरतात? ऑटोमोबाईल, अहो इलेक्ट्रिक स्कूटी, इलेक्ट्रिक गाडीमध्ये वापरतात ना? वापरतात का? म्हणून त्या गाड्यांची प्राइस जास्त असते का? लिथियमचा अबंडन्स कसा आहे? कमी आहे. तुमच्याकडे आहे ना इलेक्ट्रिक गाडी, मग त्याच्यामध्ये लिथियमची बॅटरी, असं कुठं माहिती पाहिजे तुला? ओके, त्याच्यामध्ये काय आहे? लिथियम. काय त्याच्यामध्ये कोणती बॅटरी वापरलेली आहे? लिथियमची बॅटरी. आणि क्वांटिटी त्याची कमी आहे नेचरमध्ये लिथियमची, त्याच्यामुळे गाड्यांची प्राइस जास्त महाग आहे. गाड्यांची प्राइस काय तिथे? महाग आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता फ्रॅन्सियम सुद्धा कमी प्रमाणात सापडतो. जसं आपण मागाशी सांगितलं, फ्रॅन्सियम कसा आहे आपला? रेडिओ ऍक्टिव्ह. कसा आहे? आणि त्याची हाफ लाईफ दिली आपल्याला. ते पहा, फ्रॅन्सियमचा एक आयसोटोप आहे. आयसोटोप काय असतं? आयसोटोप सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट ऍटॉमिक मास. असे एलिमेंट ज्यांचं काय आहे? ऍटॉमिक नंबर सेम आहे, परंतु ऍटॉमिक मास कसा आहे? डिफरंट आहे. त्यांना काय म्हणतो आपण? आयसोटोप्स. काय म्हणतो त्यांना आपण? पुन्हा एकदा रिवाइज झालं आपलं. फ्रॅन्सियमचा आयसोटोप आहे FR233 किंवा 233 FR असं लिहितात. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास वर लिहिलं. ओके, हॅज हाफ लाईफ ऑफ ओनली 21 मिनिट्स. किती हाफ लाईफ त्याची? फक्त किती? त्याची हाफ लाईफ फक्त 21 मिनिट्स. काय असतं हाफ लाईफ? अर्ध आयुष्य नाही बाळा. समजा पा, हा फ्रॅन्सियम घेतला मी, ठीक आहे. समजा मी हा घेतलाय 10 किलो. किती घेतलाय मी? 20 किलो घेऊया, चला सोपं जाईल अजून. समजा किती घेतलाय मी? हा 20 किलो. किती घेतलाय हा? तर ह्या 20 किलोचं कन्व्हर्जन 10 किलो मध्ये होण्यासाठी किती वेळ लागतोय? किती मिनिटं लागतात? 21 मिनिटात तो एवढा कमी होतो. बाकीचे एलिमेंट असे कमी होत आहे, तेवढेच राहतात. हा मात्र एवढा कमी होतो. का बरं? रेडिओ ऍक्टिव्ह आहे.
तो अल्फा रेज, बीटा रेज, गॅमा रेज हे सगळ्या रेज बाहेर टाकत असतो आणि रेज बाहेर टाकल्यामुळे त्याची क्वांटिटी काय होते, हळूहळू कमी होते. काय होते क्वांटिटी त्याची, हळूहळू कमी होते. काय होते त्याची क्वांटिटी, हळूहळू कमी होते. काय होते त्याची क्वांटिटी, हळूहळू. तुमच्यात नाही होत का, त्याची क्वांटिटी काय होते हळूहळू, बोल की बाई काय, क्वांटिटी हळूहळू कमी होते. कोणाची, फ्रॅन्सियम 233. काय डाऊट, कळतंय. इथून पुढे याला 5 kg होण्यासाठी किती वेळ लागेल, 21 मिनिटं. किती लागणार, थांबा हवेत काय चालला, बोला किती वेळ लागणार, 21 मिनिट्स. दॅट इज हाफ लाईफ. कळतंय. नाही, तुम्ही जी क्वांटिटी घेतली त्या क्वांटिटीच्या त्याला हाफ व्हायला किती वेळ लागणार, 21 मिनिट. किती वेळ लागणार त्याला हाफ व्हायला, 21 मिनिट्स लागणार. संपला विषय. कळतंय, आलंय लक्ष. ओके, एवढा क्वांटिटी मध्ये घेतलं तुम्हाला समजण्यासाठी मी 20 किलो घेतला, एवढा नसतो तो घेत. एवढा अबंडंट असतं तर मग त्याला आपण कुठं कुठं वापरला असता, नसता वापरला. बेरिलियम इज अ रेअर अँड बेरिलियम इज रेअर. बेरिलियम कसा आहे, रेअर. आणि रेडियम इज रेअरेस्ट ऑफ ऑल. ओके, बेरिलियम कसा आहे, रेअर एलिमेंट आहे, इझिली आपल्याला सापडत नाही, क्वांटिटी खूप कमी आहे. तसंच कोणाचं आहे आपल्या रेडियमचे. रेडियम पण काय तुमचं, ओके, कमी, त्या ठिकाणी त्याची क्वांटिटी कमी आहे. समजते. काय डाऊट, हाफ लाईफ कळलंय का. हे काय आपलं कसे काय एक्सप्लेन केले इथे, हाफ लाईफ. लक्षात असू द्या, हे काय तुमचं हाफ लाईफ. कोणाची हाफ लाईफ सांगितली आपण, फ्रॅन्सियम. कोणाची सांगितलेली आहे, फ्रॅन्सियम. कोणाची सांगितली आहे, फ्रॅन्सियम. पुढे या पहा, लिथियम अँड बेरिलियम, द फर्स्ट एलिमेंट ऑफ ग्रुप अँड ग्रुप 2. थांबा, ओके बरोबर आहे. पहा, लिथियम अँड बेरिलियम द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप. ग्रुपचे पहिले एलिमेंट कोण, लिथियम आणि बेरिलियम. अँड द ग्रुप रिस्पेक्टिव्हली exhibit some properties that are different from those of the other members of the respective group. आता होतंय का, नक्की यांना सांगायचंय काय पहा, जे तुमचे लिथियम आहे, कोण आहे तुमचा, आणि कोण तुमचा बेरिलियम. हे जे लिथियम आणि बेरिलियम आहे ना, तर यांच्या काही प्रॉपर्टीज, यांच्या सम प्रॉपर्टीज ह्या काय आहेत, डिफरंट फ्रॉम दी रेस्ट ऑफ द ग्रुप. बाकीच्या ग्रुप पेक्षा काय थोड्याशा वेगळ्या. ओके, म्हणजे नाखी रबडी सस्ती फ्री या बाकीच्यांपेक्षा लिथियमच्या प्रॉपर्टीज काय थोड्याशा वेगळ्या. मागे कार स्कूटर बापराजी यांच्यापेक्षा बेरिलियमच्या प्रॉपर्टीज काय थोड्याशा डिफरंट आहेत. काय प्रॉपर्टी थोड्याशा डिफरंट आहेत, कशा आहेत थोड्याशा. आणि मग डिफरंट आहे म्हणजे कशा डिफरंट आहे, तर त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या डायगोनली अलाइंड त्यांचा जो एलिमेंट आहे त्याच्या सिमिलर आहे. कोणाच्या सिमिलर आहेत, डायगोनली अलाइंड एलिमेंटच्या सिमिलर आहेत. आणि ते जे आहेत त्यालाच आपण म्हणतो डायगोनल रिलेशनशिप. काय म्हणतो त्यांना आपण, ठीक आहे. जर ऍटॉमिक साईजचा जर विचार केला, कोणाचा विचार केला तुम्ही, ऍटॉमिक साईजचा, तर टॉप टू बॉटम येताना ऍटॉमिक साईज काय होते, ऍटॉमिक साईज, आणि लेफ्ट टू राईट जाताना ऍटॉमिक साईज काय होते तुमची, डिक्रीज होती. परंतु जर तुम्ही डायगोनली गेलात, कशी गेलात, डायगोनली जर गेलात तर साईज काय होते तुमची, रिमेन्स सेम. साईज काय होते तुमची, सेम, ऑलमोस्ट सेम तुमची साईज असते. काय असते, साईज तुमची ऑलमोस्ट सेम असते. साईज सेम असल्यामुळे काही प्रॉपर्टीज काय तर त्यांच्या सेम येतात, सारखे. रडू नको बाळा, जाऊ दे, होत असतं आयुष्यात, येते सारखी, काय करणार तू, असंच असतं आयुष्यात. आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती जाईल, नाही, कारण ती आपल्यासाठी बनलेली असते, कळलं का. तसंच आहे का रे, सांगू नको, त्रास होतोय, मला पण होतोय, मी पण रडन. ठीक आहे, आठवण नको करून देत जाऊ. ठीक आहे, पा लाईटची आठवण नको करून देत जाऊ, लाईटची, असं म्हणतोय बावळ. आपलं काय नाही, आपलं शिकवायचं. ठीक आहे, ऍटॉमिक साईज पा, ऍटॉमिक साईज लेफ्ट टू राईट काय होते,
डिक्रीज. टॉप टू बॉटम डायगोनली रिमेन सेम. ठीक आहे, डायगोनली काय होते, साईज सेम राहते, त्याच्यामुळे काय प्रॉपर्टीज काय येतात त्यांच्या सिमिलर येतात. आणि यालाच काय म्हणतो आपण, डायगोनल रिलेशनशिप. काय म्हणतो ह्यालाच आपण. आता डायगोनल रिलेशनशिप का असतं, बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी इन, इथं आयोनिक झाले, इथं ऍटोमिक करा, सिमिलॅरिटी इन ऍटोमिक साईज. का बरं, अजून शार्क. हा बा, नाही आजचं टायपिंग थोडस जरा आहे ना, टायपिंग करणाऱ्यांनी चुकीचं केलं आहे, म्हणजे मीच. नींद में नहीं टाइप कर रहा था मैं. बोला. बोला. चार्ज टू रेडियस रेशो अँड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय त्यांची कशी आहे, सिमिलर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप असलेले दिसते, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या दिसतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जो तुमचा लिथियम आहे तो कोणासारख्या प्रॉपर्टीज दाखवतो, मॅग्नेशियम. कोणासारख्या दाखवतो, मॅग्नेशियम. बेरिलियम जो आहे तो कोणासारख्या दाखवतो, ऍल्युमिनियम सारख्या. पुढच्याची आपल्याला गरज नाही. एस ब्लॉक मध्ये आपल्याकडे एवढेच येतात, आपल्याला एवढेच पाहिजे. ओके, लिथियमच्या काही प्रॉपर्टीज कोणासारख्या आहेत, मॅग्नेशियम सारख्या. आणि बेरिलियमच्या कोणासारख्या आहेत, ऍल्युमिनियम सारख्या. काय डाऊट, त्यांनाच काय म्हणतो आपण, डायगोनल रिलेशनशिप. काय म्हणतो त्यांनाच आपण, डायगोनल रिलेशनशिप. काय म्हणतो, ठीक आहे म्हंटलो. नेक्स्ट पहा. आता जे सोडियम, मॅग्नेशियम किंवा कॅल्शियम यांचे जे आयन्स आहेत, यांचा डेली लाईफ मध्ये सुद्धा ऑकरन्स आपल्याला दिसतो. डेली लाईफ मध्ये सुद्धा ऑकरन्स दिसतो. फॉर एक्झाम्पल जो सोडियम आहे, सोडियमचा Na+, मॅग्नेशियमचा काय, Mg2+, बरोबर का. कॅल्शियमचं काय, Ca2+, बरोबर. हे आपल्याला कुठे सापडतात, बॉडीमध्ये. कुठे सापडतात, कुठे, प्लाझ्मामध्ये. बॉडीमध्ये कुठे, प्लाझ्मामध्ये आपल्याला यांचा प्रेझेन्स त्या ठिकाणी दिसतो. कळतंय. ओके, क्लोरोफिल माहिती का, क्लोरोफिल नक्की का. क्लोरोफिल काय करतं बरं, प्लांटला ग्रीन कलर इम्पार्ट करायचं काम कोणाचं आहे, इम्पार्ट करायचं काम कोणाचं आहे, क्लोरोफिल. आता क्लोरोफिलचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर ते अशा प्रकारचं काहीतरी असतं. ठीक आहे, रफ काढतोय मी. ठीक आहे, अशा प्रकारचं तुमचं क्लोरोफिल काही प्रमाणामध्ये असतं. आता हा जो क्लोरोफिल आहे, या क्लोरोफिल मध्ये जो मधी मॉलिक्यूल असतो तो असतो मॅग्नेशियम. ओके, क्लोरोफिलचा जो सेंट्रल मॉलिक्यूल आहे तो कोणता आहे तुमचा, Mg, मॅग्नेशियम आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी जर मॅग्नेशियम नसेल तर क्लोरोफिलचा प्रेझेन्स त्या ठिकाणी प्लांट मधून काय होईल तुमचा, कमी होईल. प्लांटला ग्रीन कलर येणार नाही. सर मग प्रत्येक वेळेस मॅग्नेशियम अवेलेबलच असतो का, कधी कधी मॅग्नेशियम अवेलेबल नसतो, त्यावेळेस मॅग्नीज येतो. कोणी तर तिथे मॅग्नीज येतो. पण जर कोणीच नसेल, मॅग्नीज पण नाही, मॅग्नेशियम पण नाही, मग काय होतं, झाडाला हिरवा रंग येत नाही, ग्रीन कलर प्लांट्स त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे, मॅग्नेशियम इतका महत्वाचा आहे. अजून आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सोडियम आयन्स असतात का. ओके, ठीक आहे, मॅग्नेशियम असतो. कॅल्शियम तर कशाला लागतो, कॅल्शियम बोन साठी. कॅल्शियम खूप गरजेचा आहे. बोनविटाची ऍड. ठीक आहे, फाउंड इन लार्ज प्रपोर्शन इन बायोलॉजिकल फ्लुइड्स. ओके, जसं की प्लाझ्मा मध्ये आपल्याला त्या ठिकाणी यांचा प्रेझेन्स सापडतो. आणि इम्पॉर्टंट फंक्शन त्याच्यात मेंटेनन्स ऑफ आयन बॅलन्स, मेंटेनन्स ऑफ आयन बॅलन्स, मेंटेनन्स ऑफ आयन, ION तिथे. ओके, IRON नाही, आयन बॅलन्स अँड इम्पल्स कंडक्शन इनसाइड द ह्युमन बॉडी. ओके, जे इम्पल्स ट्रॅव्हल होतो आपल्या बॉडीमध्ये, बरोबर ना, आपल्या अख्ख्या बॉडी पार्ट मधून सेंट्रल नर्वस सिस्टीमला किंवा ब्रेनला, त्या इम्पल्स कॅरी करण्यामध्ये या आयन्सचा खूप मोठा रोल त्या ठिकाणी असतो. नेक्स्ट पहा, कॉन्फिगरेशन. आता पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणामध्ये पाहिजे आपल्याला, इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी पाहिजे ग्रुप 1 मध्ये, नंतर आपल्याला पाहिजे ग्रुप 2 मध्ये. संपलं, एवढंच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ओके. ग्रुप 1 कोणामध्ये पाहिजे पहिल्यांदा,
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं आपण ग्रुप 1 मध्ये जर कॉन्फिगरेशन पाहिलं तर त्या ठिकाणी येतं NS1. काय तर कॉन्फिगरेशन जनरल कॉन्फिगरेशन काय NS1. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बोला हेलिना ही रबडी सस्ती फ्री खावा. बोला हायड्रोजन. आता ह्या खरं तर हायड्रोजनला कुठे ठेवायचं प्लेस करायचं हा अजून चर्चेचा विषय. ठीक आहे पण सध्या तरी त्याला एस ब्लॉक मध्ये घेतलाय. सर हायड्रोजन बद्दल माहिती कुठं आलीच नाही. हायड्रोजनला सेपरेट स्टडी केला जातो. हायड्रोजन नावाचा डायरेक्ट चॅप्टर आहे आपला तिथे हायड्रोजनचा स्टडी केला जातो. ठीक आहे म्हणून इथे आपण कन्सिडर करताना कुठून पुढे करणार आहोत लिथियम. कुठून कन्सिडर करणार आहोत लिथियम. लिथियमचं कॉन्फिगरेशन बोला हेलियम असं थांबून मीम बनवणार आता माझ्यावर. बोला हा हो निऑन. निऑन खाली बोला बोला हा त्याची सुद्धा आपल्याला घेणं देणं का बरं रेडिओ ऍक्टिव्ह कसा आहे तो. आणि ह्या सगळ्यांचं हे काय जनरल कॉन्फिगरेशन. पा बाहेरचा एन बदलतो एस मध्ये मात्र एक इलेक्ट्रॉन. काय डाऊट ह्याच्यामध्ये 100% जायचंय पुढे. ठीक आहे नेक्स्ट शेवट बोलू नका. ठीक आहे नेक्स्ट पा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परत तेच दिले जे मागे लिहून दिले फक्त वाचून दाखवतो. पा ऑल अल्कली मेटल्स हॅव 1 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याच्याकडे एकच आहे तो काय असतो लगेच द्यायला तयार असतो दॅट इज विच इज लुजली हेल्ड. कसा आहे तो लुजली. पा जर त्याने एक इलेक्ट्रॉन दिला बाहेरचा जर बाहेरचा इलेक्ट्रॉन त्याने काय केलं त्यांनी जर दिला तर काय येतं रे नोबल गॅस कॉन्फिगरेशन. कुणीही देऊ द्या काय येणार नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणून हे इझिली लगेच द्यायला तयार असतात. इझिली लगेच द्यायला कारण तो दिल्यामुळे काय होतं त्यांची स्टॅबिलिटी त्या ठिकाणी वाढते. आणि प्रत्येक एलिमेंटला कुठे जायचंय स्टॅबिलिटीकडे. कुठे जायचं प्रत्येक एलिमेंटला स्टॅबिलिटीकडे जायचं. ठीक आहे त्याच्यामुळे स्टॅबिलिटी वाढते. लुजली हेल्ड असतो इलेक्ट्रॉन लगेच द्यायला तयार असतात. इलेक्ट्रॉन दिल्यावरती चार्ज काय येतो म्हणून त्यांनाच आपण काय म्हणतो त्यांना आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि जे एलिमेंट इलेक्ट्रॉन देतात त्यांना आपण म्हणतो मेटल्स. आणि त्याच्यावरती तो पॉझिटिव्ह चार्ज म्हणून त्यांना म्हटलं जाते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. काय म्हणलं त्यांना आपण मग म्हण ना तुमच्यात लेट म्हणतात का. ओके काय म्हणतो त्यांना आपण आता इझिली इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे. कुणी आलं जा बाबा घेऊन. कुणी आलं तर इलेक्ट्रॉन घेऊन जा लगेच. ओके असं ते कोणाला म्हणतात जो येणार आहे त्याला. ओके मेरा आहे ना काहीतरी ते गाणं मेरी जीत भी ले जा मेरी हार भी ले जा. हो चोर बघा इकडं. ओके इझिली इलेक्ट्रॉन देतात इझिली ते देऊ शकतात म्हणून ते कसं असतात हायली रिॲक्टिव्ह. कसे असतात सगळे बिकॉज ऑफ द टेंडन्सी टू रेडिली लूज इलेक्ट्रॉन दे आर नॉट फाउंड इन फ्री स्टेट. अजून एक रिझन काय निसर्गामध्ये ते फ्री स्टेट मध्ये सापडत. कोणी येईल रिॲक्ट करून जाईल. बारीक पोरं नसतात का आपल्या घरात कोणी येतात टपली मारून जाईल. ठीक आहे त्या पद्धतीने यांचे. ओके कोणी येईल त्यांना घेऊन जाईल. ओके त्यांना कळत नाही चॉकलेट दाखवून घेऊन जाईल इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांना फ्री स्टेट मध्ये ते कधीही नेचरमध्ये सापडत नाही. त्यातल्या त्यात सोडियम तर इतका बालिश आहे की तो कोणी आलं म्हणजे फॉर एक्झाम्पल हवेतला जरी ऑक्सिजन त्याला मिळाला तो त्याच्यासोबत रिॲक्शन करतो. सोडियम काय करतो हवेतल्या आपण पुढे रिॲक्ट करून पाहणार आहे सोडियमची ऑक्सिजन सोबत किंवा सोडियमची पाण्यासोबत. त्या सोडियम तुमच्या पाण्यासोबत पण खूप विगरसली रिॲक्ट होतो.
ठीक आहे, खूप विगरसली रिॲक्ट होतो आणि त्या ठिकाणी तो फुटू पण शकतो, ब्लास्ट होऊ शकतो सोडियमचा, म्हणून त्यांना एकटं सोडत नाही. कायम त्यांच्यासोबत कोणीतरी हात धरून असतं. कोण असतं? केरोसिन असतं. कोण असतो? पुढे येणार आहे आपल्याला. ठीक आहे, ते कधीही एकटं त्यांना सोडलं जात नाही. कळलं का? म्हणून तुला घ्यायला येतात दररोज. ठीक आहे, का एकटा जातो तू? एकटा जातो. ठीक आहे, जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. तू रिॲक्टिव्ह नाही. ठीक आहे, नेक्स्ट पहा. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया. आता हे ऑलरेडी आपल्याला माहिती. बोला. टॉप टू बॉटम इनक्रीज. का बरे? का बरं? साईज का वाढते? कारण न्यू शेल ऍड होतो. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून लांब जातो. लांब गेल्यावरती रेडियस काय होणार? वाढणार. बरोबर. आणि जेवढा लांब जाईल तेवढ्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काढणं सोपं, म्हणून त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी. बावळ्यो. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन लांब गेल्यावरती त्याला बाहेर काढणं सोपं आहे. बरोबर. जेवढं डिस्टन्स जास्त तेवढं बाहेरच्या इलेक्ट्रॉनला काढणं सोपं. कळतंय? कळतंय? म्हणून लॉंग डिस्टन्स नेव्हर वर्क्स, असं जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आपल्याशी त्याचा काही संबंध नाही. ठीक आहे, ओके. अल्कली मेटल ॲटम्स हॅव लार्जर साइज इन देअर पर्टिक्युलर पिरियड. ओके, त्यांची साईज काय आहे? लार्जर आहे. ठीक आहे, आता पहा, लार्जेस्ट आहे साईज. ठीक आहे, त्यांच्या पिरियड मध्ये. नेक्स्ट पहा, पिरियड मध्ये लार्जर साईज का बरं? लेफ्ट टू राईट काय होते? साईज डिक्रीज होते. म्हणजे त्या पिरियड मध्ये हॉरिझॉन्टल लाईन मध्ये सगळ्यात मोठे काय झाले? अल्कली मेटल्स. कोण झाले? ठीक आहे, आता पहा. दॅट टू मेक अन आयोनिक रेडियस their ionic radius increases on moving down the group. ओके, टॉप टू बॉटम जाताना रेडियस काय होतं? त्यांची वाढते. ओके, आयोनिक रेडियस असेल आयनची, जे आयनची रेडियस ग्रुप 1 च्या आयनची रेडियस ती पण काय होणार आहे? टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम इनक्रीज होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, ओके. द मोनोव्हॅलंट आयन आर स्मॉलर दॅन पॅरेंट ॲटम. मोनोव्हॅलंट आयन कसे असतात? व्हॉट इज मीन बाय मोनोव्हॅलंट आयन? असे आयन्स ज्यांच्यावरती +1 चार्ज आहे. ज्यांच्यावरती कोणता चार्ज आहे? फॉर एक्झाम्पल Na+ आणि Na यांच्यामध्ये स्मॉलर साईज कोणाची असणार? Na+ ची साईज काय असणार? स्मॉलर. Na+ ची साईज काय असणार? ओके, का बरे? इलेक्ट्रॉन गेला म्हणजे साईज काय झाली? डिक्रीज. ऑलरेडी आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. ओके, जेवढा चार्ज जास्त तेवढी साईज कमी, आणि जेवढा चार्ज नेगेटिव्ह तेवढी साईज. कळतंय? नक्की 100%. ओके, ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस. बोला. टॉप टू बॉटम. थांबा. टॉप टू बॉटम काय होते? ॲटॉमिक साईज इनक्रीजेस. का बरे? बोला. रेडियस काय होते? इनक्रीज होते. का बरं? न्यू शेल इज ऍडेड. नवीन शेल काय होतो त्या ठिकाणी? ऍड होतो. आणि झेड इफेक्टिव्ह काय होतो तुमचा? डिक्रीज होतो. झेड इफेक्टिव्ह काय होतो तुमचा? डिक्रीज होतो. शिल्डिंग इफेक्ट काय होतो तुमचा? इनक्रीज होतो. शिल्डिंग इफेक्ट काय होतो तुमचा? इनक्रीज होतो. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? सांगा बरं मग. एक्झाम्पल घेऊयात. Li+ आणि Li कोणाची साईज जास्त असेल? Li ची साईज काय असणार? जास्त असणार. Li ची साईज काय असणार? ओके, नेक्स्ट काय आपल्याकडे? आयोनायझेशन एन्थाल्पी. काय असतं आयोनायझेशन एन्थाल्पी? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ॲटम. त्याला काय म्हणणार आपण? काय म्हणणार त्यांना आपण? मग पहा बरं. टॉप टू बॉटम. बोला. रेडियस काय होते? इनक्रीज. त्यामुळे आयोनायझेशन एनर्जी काय होते? डिक्रीज होते. आयोनायझेशन एनर्जी काय होते? बोला. रेडियस काय होते? इनक्रीज. रेडियस वाढते त्याच्यामुळे साईज काय होते तुमची? इनक्रीज. आणि साईज वाढली त्यामुळे काय होणार तुमची? झेड इफेक्टिव्ह काय होणार? डिक्रीज होणार. शिल्डिंग इफेक्ट इनक्रीज. ऍज अ रिझल्ट त्याच्यामुळे काय होते तुमची?
आई काय होते तुमची डिक्रीज. शेवटच्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी कमी ताकद लावावी लागते. ठीक आहे. आता पहा मग काय होतं इथे. आयनायझेशन एन्थाल्पी ऑफ अल्कली मेटल्स आर लोअर. कशी असते त्यांची लोअर असते. कशी असते कमी असते ऍज कम्पेअर टू अदर. का रेडिली इलेक्ट्रॉन देतात त्यामुळे एनर्जी काय आहे कमी लावावी लागेल. बाळा चल म्हणल्यावर ते लगेच इलेक्ट्रॉन घेऊन निघणार. ठीक आहे. कशी त्यांची एनर्जी कमी आहे. कमी एनर्जी त्यांना लावावी लागेल. कळतंय समजतंय नक्की का. यांना कोणी विचारलं हे लगेच सुटले. इकडे मात्र विचार करणार नक्की जायचंय का. ओके गरज आहे का नाही. संपला विषय. आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे. कळलं का. तुम्ही सुटले लगेच. ठीक आहे. चल पबजी खेळायला चालले. ठीक आहे. ओके पहा कशी असते त्यांची आयनायझेशन एनर्जी लोअर अँड डिक्रीजेस डाऊन द. जसं जसं खाली जाऊ तसं आयनायझेशन एनर्जी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे म्हणजे बोला बोला सगळ्यात जास्त आयनायझेशन एन्थाल्पी कोणाची असेल लिथियम. नंतर बोला हा हेलिना की रबडी. बस सस्तीपर्यंतच जावा. ठीक आहे. काही डाऊट ह्याच्यामध्ये इथपर्यंत काय डाऊट नक्की का 100% जायचं पुढे नक्की. ठीक आहे. पुढे हायड्रेशन एन्थाल्पी काय आपल्याकडे व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन. चल ते डिक्रीज होते विथ इन्क्रीजिंग आयोनिक साइज. संपला विषय. पण काय असतं हायड्रेशन एनर्जी. हायड्रेशन एनर्जी म्हणजे काय हायड्रेशन मला खूप डिहायड्रेशन झाले म्हणजे काय होतं. तुला खूप डिहायड्रेशन झाले म्हणजे काय होतं हा पाणी कमी झाले. मग हायड्रेशन म्हणजे काय वॉटर ऍड करणे. वॉटर ऍड करताना किती एनर्जी लागली किंवा वॉटर सोबत रिॲक्ट करताना किती एनर्जी रिलीज झाली त्याला काय म्हणतो आपण हायड्रेशन एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण हायड्रेशन एन्थाल्पी. आता एन्थाल्पी बाळा हायड्रेशन एन्थाल्पी. आणि जो लिथियम आहे ना त्याची हायड्रेशन एनर्जी काय असते सर्वात जास्त. हायड्रेशन एनर्जी काय असते सर्वात. का बरं साईज कशी लिथियमची त्याच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी साईज कोणाची आहे. त्याच्यामुळे जे हायड्रेशन आहेत ना म्हणजे जे वॉटर मॉलिक्युल आहेत ते काय करतील ह्या लिथियमला सगळीकडून असं सराउंड करतील. काय करतील सराउंड करतील. ऑक्सिजन वरती मायनस चार्ज असतो ना आणि या ठिकाणी एनर्जी काय होईल त्या ठिकाणी जास्त असेल हायड्रेशनची. त्याच्यामुळे लिथियमची काय सर्वात जास्त. जशी जशी साईज वाढेल हायड्रेशन एनर्जी काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. कारण की साईज वाढेल त्यांची वॉटर सोबत रिॲक्ट करायला त्यांना अवघड जाईल. समजते कळतंय काय 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 रिलीज होणारे असते इथे. डिग्री ऑफ हायड्रेशन किती प्रमाणामध्ये कोण जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे रिॲक्ट करेल म्हणजे हायड्रेशन एन्थाल्पी. ओके लिथियम काय करेल चांगल्या प्रकारे वॉटर सोबत रिॲक्ट करेल म्हणून त्याची हायड्रेशन एनर्जी जास्त. ओके कळतंय. ओके काय म्हणू शकतो जो चांगल्या प्रकारे चांगल्या प्रमाणात वॉटर सोबत रिॲक्ट करेल. वॉटर सोबत रिॲक्ट करेल. मी मराठी रिॲक्ट करेल. समजले काय डाऊट नक्की. आणि जास्त कोणाची असते आणि सर्वात कमी कोणाची असेल मग कोणाची असेल सर्वात कमी हा सीझियमची काय असेल सर्वात कमी. मग जर ऑर्डर पाहिली पहा ऑर्डर ऑफ हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन बोला सगळ्यात जास्त कोणाची नंतर 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 इकडे बघ ना सारखं सारखं खाली काय बोला नंतर कोण असेल काय डाऊट याच्यामध्ये काय डाऊट 100% कळालं इथपर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे फिजिकल प्रॉपर्टीज होता. काय आपल्याकडे फिजिकल ऑल द अल्कली मेटल्स आर सिल्वरी व्हाईट. कसे असतात रंग कसा आहे त्यांचा सिल्वरी व्हाईट. कसा आहे रंग त्यांचा सिल्वरी व्हाईट सॉफ्ट आणि सॉफ्ट आहेत. कसे आहेत ते सोडियम तुमच्या पनीर सारखा असतो. कसा असतो सोडियम
इझिली तुम्ही त्याला नाईफने सुरीने काय करू शकता, कट करू शकता, काटू शकता नाही कट करू शकता, काय करू शकता, कट करू शकता. ठीक आहे, काट. समजतंय. सोडियम कसा आहे तुमचा, लाईट आहे, आणि कसा आहे रंग त्याचा, सिल्वरी व्हाईट. कसा आहे रंग त्याचा, सिल्वरी व्हाईट. तुमच्यासारखा रंग दाखवत नाही, त्याचा एकच रंग आहे, कोणता, सिल्वरी व्हाईट. ठीक आहे. पहा, द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कली मेटल्स आर लो, इज हायली रिएक्टिव्ह आहे. म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल त्यांचा, लो असणार. रिॲक्ट लगेच होतात, म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट त्यांचा कमी असणार. कसा असणार, कमी असणार. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा, बिकॉज ऑफ द लार्जेस्ट साइज दीज एलिमेंट्स हॅव लो डेन्सिटी. डेन्सिटी कशी आहे त्यांची, डेन्सिटी कशी आहे त्यांची, लो डेन्सिटी आहे. जर लो डेन्सिटी असेल तर ते पाण्याच्या वरती काय होतील, तरंगतील. ज्याची डेन्सिटी कमी तो वरती तरंगतो. जनरल ट्रेंड सांगतोय, इथं नाही ते. ठीक आहे. विच इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप फ्रॉम लिथियम टू सीझियम. ओके, म्हणजे डेन्सिटीचा जर ट्रेंड पाहिला आपण तर तो यायला पाहिजे लिथियम पेक्षा जास्त डेन्सिटी पेक्षा पेक्षा, पण हा येत नाही, हा येत नाही. काय येतो पहा, लिथियम, पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, सीझियम. जो पोटॅशियम आहे ना तुमचा, ठीक आहे, त्याची डेन्सिटी ही कमी असते. कोणापेक्षा, सोडियम पेक्षा कमी असते. ठीक आहे. एवढं एक एक्सेप्शन आहे, फक्त लक्षात ठेवा. साईज आहे त्याची तशी सोडियमची, सॉरी पोटॅशियमची, त्याच्यामुळे तो इकडे येतो, हा तिकडे जातो. काय डाऊट, आओ काय डाऊट, सायलेंट कर बा, परत वाजला तर वाजेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे, द अल्कली मेटल्स अँड देअर सॉल्ट्स. द अल्कली मेटल्स अँड देअर सॉल्ट्स हॅव कॅरेक्टरिस्टिक कलर टू अन ऑक्सिडायझिंग फ्लेम. टू अन ऑक्सिडायझिंग फ्लेम म्हणजेच काय, अहो म्हणजे काय, आपण जर त्यांचं काय केलं, सॉल्ट नुसार काय होतो त्यांचा कलर चेंज होतो. कलर काय होतो त्यांचा, चेंज होतो. म्हणजे प्रत्येक जो अल्कली मेटल आहे तो ज्यावेळेस बर्न केला जातो, काय केला जातो, ज्या वेळेला बर्न केला जातो, त्याला बर्न केल्यावरती प्रत्येकामध्ये काय येतं, आपल्याला वेगवेगळा रंग पाहायला मिळतो. त्यांच्यामध्ये प्रत्येकाचे रंग काय आहेत, प्रत्येकाचे रंग काय आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे रंग काय आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे रंग कसे आहेत, वेगवेगळे आहेत. रंग कसे आहेत सगळ्यांचे, कोणामध्ये, कोणामध्ये, अल्कली मेटल. कोणते कोणते रंग दाखवतात ते आपल्याला पाहिजे. आता पहा, वेन एक्साइटेड इलेक्ट्रॉन, आता रंग कधी दाखवला जातो, रंग कधी दाखवला, एखादा इलेक्ट्रॉन आहे ग्राउंड स्टेटला, कुठे येतो, आपण ऑलरेडी पाहिलं, कुठे हे स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये. ज्यावेळेस एक्साइटेड स्टेटला जातो, कुठे जातो, एक्साइटेड स्टेटला एखादा इलेक्ट्रॉन गेला, एखादा इलेक्ट्रॉन कुठे गेला, कुठे गेला एखादा इलेक्ट्रॉन, एक्साइटेड स्टेटला गेला, तर तिथून काय होतं, तिथे गेल्यावरती तो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो. काय होतो, एनर्जी मिळाली इलेक्ट्रॉनला, कुठे गेला तो, एक्साइटेड स्टेटला गेला. तिथे गेला, त्याला कळतं की अरे आपली स्टॅबिलिटी तर कुठे होती, ग्राउंड स्टेटला आपली स्टॅबिलिटी चांगली होती. मग काय करतो, तिथून तो पुन्हा बॅक जम्प करतो. काय करतो, पुन्हा तळ्यात, ठीक आहे, काय करतो तो, पुन्हा बॅक जम्प. आणि ज्यावेळेस तो इथून खाली येत असतो ग्राउंड स्टेटला, त्यावेळेस तो इथं काय करतो, कलर एमिट करतो. काय करतो, आणि हा जो कलर एमिट करतो तो आपल्याला इथं स्पेक्ट्रम वरती डिनोट होतो. कुठे दिसतो आपल्याला, तो नोट होतो. स्पेक्ट्रम वरती काय होतो, तो आपल्याला नोट होत असतो. कोणता, त्यांनी एमिट केलेला कलर, त्यांनी एमिट केलेला कलर. समजतंय नक्की का, समजतंय नक्की. मग पहा, एलिमेंट आणि त्यांनी एमिट केलेले कलर, एलिमेंट आणि त्यांनी एमिट केलेला कलर. सांगा बरं कोण कोण आहे आपल्याकडे, लिथियम, सोडियम, सीझियम. आता हा जो सीझियम आहे ना, हा जो सीझियम आहे याचा रंग आपल्याला मिळतो ब्ल्यू कलर. कोणता कलर दिसतो आपल्याला, ब्ल्यू कलर. इथे या ठिकाणी आपल्याला मिळतो व्हायलेट कलर. कोणता मिळतो, व्हायलेट कलर. कोणता मिळतो आपल्याला, व्हायलेट कलर. ओके सर, नक्की व्हायलेट कलर मिळतो का, तर मिळतो. बघायचं आहे का, दाखवूयात की. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहा, ठीक आहे, फॉर
एग्जाम्पल नहीं दिख रहा है, मत देखो. पहा लिथियम आहे काय आपल्याकडे. पहा समजा काय केलं आपण, लिथियमचा मेटल घेतला लिथियम. थांबा एक मिनिट. अरे थांब भाऊ, थांबा. ऍड लागली. एक मिनिट. ठीक आहे, लिथियम सोडियम पोटॅशियम हे तिघ आहेत, हे दोन आपल्याकडे इन्क्लुडेड नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे, थांबा. पहा फॉर एक्झाम्पल आपण घेतला लिथियम. कोण घेतला? ओके, लिथियमला आपण डिश मध्ये घेतला डिश मध्ये. आता या डिश मध्ये आपण काय केलं, त्याला हीट केलं. काय केलं त्याला आपण? कोणता कलर आलाय? लिथियम मधून कलर कोणता निघतो? रेड कलर. कोणता कलर निघतोय आपल्याला? रेड कलर. थांबा एक मिनिट. एक मिनिट थांब. पहा लिथियमला टाकलं, कोणता येतोय? रेड येतोय. ए दिवाळी आमदार. ठीक आहे, नेक्स्ट पहा. आता आपण घेऊयात रुबिडियम नाही आपल्याकडे, सोडियम. कोणाला घेतलाय आपण? सोडियमला घेतलं. ठीक आहे, सोडियमला मी काय केलं, आता कोणता कलर आला? येलो कलर आला. कोणता कलर आला सोडियम मध्ये? येलो कलर. दिन दिवाळी. हा, कोणता कलर आला? येलो. लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट कोण राहिले आता आपल्याकडे? पोटॅशियम. जो पोटॅशियम आहे कुठे गेला? हा पोटॅशियम. ठीक आहे, पोटॅशियमला काय केलं आपण? ऍड केलं. ठीक आहे, पोटॅशियमला ऍड केलं, हीट केलं. व्हायलेटच्या रेंज मध्ये आलाय. ओके, पिंक व्हायलेट थोडासा दिसतोय का? नक्की 100%. पर्पल व्हायलेट, जनरली व्हायलेट येतो. या पिक्सल मुळे तो तुम्हाला व्हायलेट दिसतो, पर्पल दिसतो. तो व्हायलेट असतो. कोणता कलर येतो? व्हायलेट. कोण आहे आपल्याकडे? रुबिडियम. रुबिडियम आपल्याकडे आय थिंक इथे अवेलेबल नाहीये. नाही, सिजियम पण नाही. सोडियम दाखवला की? थांब, लिथियमचा कलर जरा वेगळं दाखवतोय. ठीक आहे, काय हरकत नाही. काय डाऊट ह्याच्यामध्ये? कलर कळलाय का? नक्की का? बोला. लिथियम मध्ये कोणता येतो? असा पाहायला गेला तो रेड नाही, तो क्रिम्सन कलर असतो. कोणता असतो? क्रिम्सन रेड. ओके, इथे बोला कोणता असतो? इथे येतो तुमचा व्हायलेट. कोणता येतो तुमचा? आणि जो रुबिडियम आहे ना, थांबा, इथे येतो तुमचा रेड व्हायलेट टाइप मध्ये कलर येतो थोडासा. ठीक आहे, आणि तो कोणता येतो तुमचा? ब्ल्यू येतो. कोणता येतो तुमचा? ब्ल्यू येतो. काय डाऊट? प्रत्येकाचे कलर कळले, कसे येतात कळले. आपण त्याला काय केलंय? बर्न केलं. काय केलं त्याला आपण? बर्न केलं, जाळलं. त्याला काय केलं आपण? त्याला जाळलं. ठीक आहे, आता पहा जाळल्यानंतर एक मिनिट समजा, थांबा. ठीक आहे, हीट केलं आपण त्याला. काय केलं आता? आता ही जी तुम्हाला फ्लेम दिसते, तुम्हाला ही जी काही फ्लेम दिसते आहे, या फ्लेम मध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर त्या ठिकाणी 3 कंपोनंट आहेत, 3 भाग आहेत फ्लेमचे. एक जी सर्वात खाली आहे, जिथून आपण बर्न करतोय. ओके, खाली बर्न करतोय, मधला भाग आणि सर्वात वरचा भाग. माझा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये सगळ्यात हॉटेस्ट पार्ट कोणता असेल? पहा, इथंच घेऊया. चला पहा, ही तुमची अशी फ्लेम होती.
अशीच होती ना, अशीच होती. इथून तुम्ही फ्यूल देत होता, काय देत होता? फ्यूल देत होता. काय देत होता इकडून? फ्यूल. रेड कलर देऊ का फ्यूलला? ओके. आता पहा, हा जो फ्यूल तुम्ही देत होता सगळ्यात पहिले कुठे मिळत होती? तुमच्या लोअर पार्टला, नंतर मध्ये, आणि नंतर हायएस्ट पार्टला. नंतर कुठे? जो वरचा भाग आहे ना या ठिकाणी, याला म्हटलं जातं ऑक्सिडायझिंग फ्लेम. काय म्हणतात त्याला? का बरे? कोणतीही गोष्ट जर तुम्हाला जाळायची असेल, जर तुम्हाला जळवायची नाही म्हणत मी, जर जाळायची असेल तर त्या ठिकाणी गरज असते ऑक्सिजनची. कोणाची गरज असते? ऑक्सिजन नसेल तर त्या ठिकाणी बर्निंग होणार नाही. बर्निंग होणार नाही. आणि इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे तुम्हाला फ्लेम पण अवेलेबल आहे खालून. ओके. आणि ऑक्सिजन पण. इथे ऑक्सिजनचं प्रमाण काय आहे? जास्त आहे ना. बाहेरच्या बाजूने ऑक्सिजनचं प्रमाण जास्त. आतल्या कम्पेअर बाहेर ऑक्सिजन काय आहे? जास्त आहे. बाहेर ऑक्सिजन काय? जास्त. म्हणून त्याला म्हणतात ऑक्सिडायझिंग फ्लेम. काय म्हणतात? जर खाली आलात तर इथं काय बरं? फ्यूल. थांबा, फ्लेम नाही, फ्यूल. इथे पहा, इथे फ्यूल काय आहे? कमी. आणि ऑक्सिजन काय आहे? खाली आला तर इथं फ्यूल कसं आहे? मोर. आणि ऑक्सिजन कसा आहे? ऑक्सिजन कसा आहे? लेस. म्हणून ह्याला म्हटलं जातं रेड्युसिंग फ्लेम. काय म्हणतात? सॉरी, हो बरोबर, रेड्युसिंग. आणि जो मिडलचा पार्ट आहे, जो तुमचा हा मिडलचा पार्ट आहे, मधला भाग, या ठिकाणी तुमचं फ्यूल प्लस ऑक्सिजन कसं आहे? ऑप्टिमम आहे. कसं आहे? बोथ कसे आहेत? म्हणजे म्हणून जे बर्निंग होणार आहे ते कुठं होणार आहे? चांगल्या प्रकारे मधल्या पार्ट मध्ये बर्निंग चांगलं होईल. त्याच्यामुळे जास्त हीट कुठे प्रोड्यूस असणार? तुमच्या मिडल पार्ट मध्ये. कुठं असणार? मिडल पार्ट मध्ये. एकदा हा प्रश्न JEE ला विचारलेला आहे, त्याशिवाय मेन्सला नाही, ऍडव्हान्सला विचारलाय. कुठे विचारलाय? ऍडव्हान्सला. विच इज द हॉटेस्ट पार्ट ऑफ द फ्लेम? फ्लेम मधला सगळ्यात हॉट पार्ट किंवा गरम पार्ट कोणता आहे? तर तो कोणता आहे? मिडल पोर्शन. कोणता असतो? मिडल पोर्शन. ओके. प्रॅक्टिकल केमिस्ट्री मधला आहे हे. काय डाऊट? कळलंय? लॅब मध्ये गेल्यावर तुम्हाला हे कळेल. केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल चालू झालेत ना तुमचे, ठीक आहे, ते तुम्हाला समजून जाईल. काय डाऊट? अहो काय डाऊट? तुम्ही तर समजून घ्या मिडल पार्ट कसा आहे. ठीक. काय डाऊट? समजलंय नक्की? दाखवले की तुम्हाला आता? ठीक आहे. काय डाऊट? ठीक आहे. आता नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज. आतापर्यंत काय होतं? सगळ्या फिजिकल. आता कोणत्या प्रॉपर्टीज आपल्याकडे? द रिएक्टिव्हिटी ऑफ दिस एलिमेंट इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. रिएक्टिव्हिटी कुठं वाढते? कुठं वाढते रिएक्टिव्हिटी? का बरे डाऊन द ग्रुप वाढत असेल? ऍटॉमिक साईज वाढते, इलेक्ट्रॉन लांब जातो, इझिली बाहेर पडू शकतो, म्हणून रिएक्टिव्हिटी काय होते? वाढते. रिएक्टिव्हिटी काय होते? वाढते. अल्कली मेटल्स आर हायली रिएक्टिव्ह ड्यू टू लार्जर साइज अँड लो आयनायझेशन एंथॅल्पी. तेच रिझन दिले त्यांनी. का? टॉप टू बॉटम साईज वाढते, आयनायझेशन एंथॅल्पी कमी होते. आयनायझेशन एंथॅल्पी कमी होते. बाळा कर्माला हात नको लावू. ठीक आहे. नेक्स्ट पहा, रिएक्शन विथ एअर. कोणासोबत रिएक्शन करायची आपल्याला? हवेसोबत. कोणासोबत करायची? आता हवेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोस्टली कोण असतं? ऑक्सिजन. हवेत कोण असतो? आणि नायट्रोजन. कोण असतं हवेत? जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहे? आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजन. हवेमध्ये जास्त क्वांटिटी मध्ये कोण आहेत? ऑक्सिजन आणि. आता हे जे एलिमेंट्स आहेत, या एलिमेंटनी जर हवेत असलेल्या ऑक्सिजन सोबत रिएक्शन केली. कोणासोबत केली? कोणासोबत रिएक्शन केली? हवेत असलेल्या. कोणी केली? ग्रुप 1 च्या एलिमेंटनी. कोणी केली? कोणासोबत केली आहे? हवेत असलेल्या ऑक्सिजन सोबत केली. तर त्या ठिकाणी तयार होतात तुमचे मोनॉक्साइड. कोण तयार होतात तुमचे? फॉर्म्स ऑक्साइड. काय तयार होतात? ऑक्साइड्स. काय तयार होतात? आणि ऑक्साइड्स 3 प्रकारचे असतात. ऑक्साइड्स पहिला असतो मोनॉक्साइड. पहिला काय असतो? मोनो ऑक्साइड. काय असतो पहिला? मोनो ऑक्साइड. दुसरा काय असतो तुमचा? पॅरॉक्साइड. काय असतो दुसरा? काय असतो दुसरा? पॅरॉक्साइड. आणि तिसरा असतो तुमचा सुपर ऑक्साइड. काय असतो तिसरा? काय फरक आहे बरं तिघांमध्ये? हे पाहिलंय का आपण? हे पाहिलंय का आपण?
देखा है हमने किधर रेडॉक्स रिएक्शन कुठे पाहिले आपण हे स्लाइड रिपीट झाली का ठीक आहे जाऊ दे काय हरकत ओके कुठे पाहिले आपण हे कुठे पाहिले आपण हे रेडॉक्स रिएक्शन मध्ये ऑलरेडी हे पाहिलेलं आहे ठीक आहे आता पहा कुठे पाहिले आपण हे रेडॉक्स आता जो लिथियम आहे ना किंवा असे एलिमेंट ज्यांची साईज बारीक आहे ज्यांची साईज काय आहे ते सगळे तयार करतात तुमचे एकच मिनिट थांबा ज्यांची साईज काय आहे छोटी आहे ज्यांची साईज काय आहे स्मॉल आहे ते तयार करतात तुमचे मोनॉक्साइड काय तयार करतात ते काय तयार करतात ते मोनॉक्साइड तयार करतात ज्यांची साईज कंपॅरेटिव्हली मोठी आहे ते करतात तयार तुमचा पॅरॉक्साइड काय तयार करतात आणि ज्यांची साईज खूप मोठी आहे ते तयार करतात सुपर ऑक्साइड काय तयार करतात फॉर एक्झाम्पल जो लिथियम आहे जो कोण आहे तुमचा लिथियम डोळा मारला का लाईटने जो लिथियम आहे तो ज्या वेळेला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करेल कोणासोबत रिॲक्ट करेल ज्या वेळेला त्यावेळेला तयार होतो तुमचा लिथियम ऑक्साइड काय तयार होतो लिथियम ऑक्साइड जो सोडियम आहे त्या सोडियमला ज्या वेळेला तुम्ही ऑक्सिजन सोबत रिॲक्ट कराल कोणासोबत रिॲक्ट कराल त्यावेळेस तयार होतो सोडियम पॅरॉक्साइड काय तयार होतो सोडियम पॅरॉक्साइड काय तयार होतो सोडियम पॅरॉक्साइड जो पोटॅशियम आहे आणि पोटॅशियमच्या खालचे सर्व त्यांना ज्यावेळेस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट कराल त्यावेळेस तयार होईल तुमचा पोटॅशियम सुपर ऑक्साइड सर काय फरक आहे बरं तिघांमध्ये पोटॅशियम सुपर ऑक्साइड सर फरक काय आहे तिघांमध्ये फरक आहे ऑक्सिडेशन स्टेटचा कोणाच्या ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये फरक आहे ऑक्सिजनचा जे पहिले आहेत जे काय तुमचे म्हणजे कोण ऑक्साइड याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -2 किती असते सेकंड पॅरॉक्साइड जे पॅरॉक्साइड आहेत त्यांच्यामध्ये O2 ची ऑक्सिडेशन स्टेट असते -2 ऑक्सिडेशन नंबर नाही म्हणलं मी ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो ठीक आहे O ची किती असते -2 O2 ची किती असते कळतंय म्हणजे O ची किती मायनस आलं का आलं तिथंच आणि ह्यांच्यामध्ये मात्र जो O2 असतो त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते -1 दोघांची किती -1 एकाची किती हाफ दॅट इज -1/2 आली का जे आपण तिकडे लिहिलं होतं कुठे तिकडे रेडॉक्स रिएक्शन झाले असं काय आठवतंय का तुला ओके रेडॉक्स रिएक्शन आपलं झालेला आहे काय डाऊट ह्याच्यामध्ये कळलंय फरक कळलाय जे लार्जर साईज आहे ते काय तयार करतात सुपर ऑक्साइड साईज मोठी त्याच्यामुळे सुपर ऑक्साइड तयार होतात ऑक्साइड त्या ठिकाणी तयार करणं शक्य नाही आणि ज्यांची साईज छोटी आहे त्यांच्यासाठी सुपर ऑक्साइड तयार करणं खूप अवघड आहे म्हणून ते काय तयार करतात आपलं मोनॉक्साइड काय तयार करतात बघ ना इकडं सारखं का मला तू मारायला लावतोय हा चांगलं वाटतं का असं लागलं का अरे लागलं का नक्की का चहा प्यायचं का तुला नको जाऊ दे पाजणार होतो सगळ्यांना तो नाही म्हणला प्यायचंय का उद्या पिऊ आपण कॉफी पिली ना तुम्ही आज कोल्ड कॉफी पिली त्यांनी स्वतःच्या पैशांनी ज्यांची साईज छोटी आहे ते काय तयार करतात ऑक्साइड म्हणून पहा
लिथियम काय तयार करतो तुमचा मोनॉक्साईड. सोडियम फॉर्म्स आणि अदर मेटल फॉर्म्स. अदर मेटल काय तयार करतात सुपर ऑक्साईड. काय डाऊट ह्याच्यामध्ये नक्की का? हे कळलंय समजलंय डिफरन्स कळालाय तिघांमध्ये. ठीक आहे नेक्स्ट पाहता. फॉर एक्झाम्पल किती झाले 26. 8 राहिलेत फक्त. फक्त 8 स्लाइड. फक्त 8 स्लाइड लगेच सोडणार. वेळ झालेला नाही बाळा अजून माझ्याकडे 20 मिनिटं आहेत. हो 8 वाजेपर्यंत आहे ना. किती वाजेपर्यंत आहे क्लास? 8:30 ना. 8:30 पर्यंत क्लास आहे तुमचा. 8:30 पर्यंत क्लास. 8:30 20 मिनिटं परत अर्धा तास. 50 मिनिटं आहे अजून. 8:30 आहे ना. नको बसू जा घरी. घरी बस. घरी बस. लिथियमचा ऑक्साइड Li2O. Li2O. सोडियमचा पॅरॉक्साइड Na2O2. Na2 आणि सुपर ऑक्साइड K2O. सुपर ऑक्साइड समजते. याला काय म्हणणार तुम्ही लिथियम ऑक्साइड. याला काय म्हणणार आणि याला काय म्हणणार पोटॅशियम सुपर ऑक्साइड. काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100% काय डाऊट इथपर्यंत कळले? ठीक चालते. आता पहा मगाशी आपण पाहिलं जी एअर असते त्या एअर मध्ये कोण असतो आणि आता हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजन सोबत रिएक्शन करतो फक्त तुमचा लिथियम. कोण तयार रिॲक्ट करतो फक्त लिथियम. कोण रिॲक्ट करतो फक्त पहा लिथियम इज ओनली एलिमेंट कोणता ऑफ ग्रुप 1 that reacts with atmospheric nitrogen. That reacts with atmospheric nitrogen. जर लिथियमची रिएक्शन झाली नायट्रोजन सोबत कोणासोबत झाली तर कोणासोबत झाली समजा Li2N काय बनेल तुमचा? थांबा मला शुअर करू द्या. आय थिंक Li3N नाही गणलेलं. एवढं गणलेलं नाहीये की त्याला उद्या घ्यायची गरज पडेल. थांबा अहो थांबा बोलू नका. बोला मोठ्याने बोला. Li3N याला म्हणतो आपण लिथियम नायट्राइट. लिथियम नायट्राइड काय झालं आपण लिथियम नायट्राइड DE. ठीक आहे. आता लिथियमच काय करतो डायगोनल. बाकीच्यांपेक्षा काय प्रॉपर्टीज काय त्याच्या वेगळ्या बाकीचे करत नाही. हा मात्र करतो वाढीव येतो. ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? आदेश काय डाऊट? ठीक आहे. नेक्स्ट काय? ओके ठीक आहे. इन ऑल दीज ऑक्साइड्स सगळ्या ऑक्साइड्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल किती असते? आपण शिकलो ना रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक नियम काय अल्कलीची सगळ्यात कोणी असो अल्कली सोबत अल्कलीची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? एक असते. ठीक आहे. पहा ऑल दी अल्कली मेटल्स आर नॉर्मली केप्ट इन केरोसिन. कुठे ठेवतो आपण त्यांना? केरोसिन मध्ये ठेवतो. का? दे आर हायली रिएक्टिव्ह टुवर्ड्स एअर अँड वॉटर. हायली रिएक्टिव्ह कुठे? एअर आणि वॉटर सोबत. ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्ट करतात
आणि रिॲक्शन करून विगरसली त्या ठिकाणी फ्लेम प्रोड्यूस होते, फुटू शकतात ते. त्याच्यामुळे त्यांना आपण कुठे ठेवतो? केरोसिन मध्ये. मात्र याचा थाट आहे कोणाचा? लिथियमचा. लिथियमला कशा ठेवतो आपण? वॅक्स मध्ये, म्हणजे मेणामध्ये त्याला कोटिंग करून ठेवतो. का बरं? लिथियम जो आहे सगळे मात्र केरोसिन मध्ये जर तुम्ही टाकले, समजा हे केरोसिन आहे, सोडियमला केरोसिन मध्ये टाका तो खाली बसेल, पोटॅशियमला टाका खाली बसेल. पण लिथियम काय आहे? हलका असल्यामुळे काय होतं? तो वरती येतो. काय होतं? केरोसिनच्या वरती तरंगतो. आणि वरती तरंगला की ऑक्सिजन सोबत काय करेल तो? ऑक्सिजन सोबत काय करेल तो? आणि त्याची जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर कुठे? ओके. त्याच्यामुळे त्याला आपण कशामध्ये कोट करतो? पॅराफिन वॅक्स मध्ये त्याला कोटिंग केलेली असते. समजते? नक्की का? सोडियमची रिएक्शन पाहिजे का पाण्यासोबत? नाही पाहिजे? नाही पाहिजे? घरी जा, मला दाखवायचे. अनरियल केमिस्ट नावाचा ऍप आहे, क्रेडिट अनरियल नावाचा ऍप आहे, त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. अँड्रॉइड साठी नाहीये. अनरियल केमिस्ट अँड्रॉइड साठी नाहीये. अँड्रॉइड साठी असतं तरी इथं दाखवलं असतं. ठीक, थांबा जरा 1 मिनिट. थांबा, ऍड लागली. हा, ओके झालं. पा, ठीक आहे. कोणासोबत रिॲक्ट करतो? वॉटर सोबत, विगरसली. त्याच्यावर नाही दिसणार. कोणासोबत रिॲक्ट करतो? विगरसली रिॲक्ट करतो. कोणासोबत? वॉटर सोबत. थांबा 1 मिनिट, थांबा 1 मिनिट, याच्यावर दाखवतो, शेअर करतो, काय हरकत. थांबा, बोलू नका, थांबा, बोलू नका. एक मिनिट थांबा. थांबा, बोलू नका. कुठे रे ते? शेअर कसं करतात पुढं? कोणी कोड टाकू नका, तुमचा मोबाईलचे सगळे पराक्रम इथं दिसतील. एक मिनिट. नाही होते याच्यावरती.
नाही होत. ठीक आहे, इथंच पाहूयात आपण. अरे इथं लाईव्ह दाखवतो मी तुला, युट्यूब काय बघतो रेकॉर्डेड. ठीक आहे, पहा हा बिकर घेतलाय. हे काय बिकर, वॉटर ऍड करूयात. काय ऍड करूयात आपण त्याच्यात? केलंय वॉटर ऍड. सोडियम टाकूयात. कोण टाकूयात आपण? आहे थांबा, सोडियम. नीट पहा, नीट पहा, होतंय रिॲक्ट. विगरसली रिॲक्ट होतो तो पाण्यासोबत. कळतंय? समजा सर तुम्ही क्वांटिटी वाढवली. क्वांटिटी काय केली सोडियमची? ठीक आहे, काय तुमचा बिकर वापस आणले का? ठीक आहे, ठीक आहे. रिॲक्टिव्हिटी कशी आहे त्यांची? हायली रिॲक्टिव्ह आहे. तुम्ही असंच सेम तुम्ही जरी लिथियम जरी टाकलात, ओके, एवढं विगरसली नाही होणार, पण तरी पण. थांबा ना बाळा, सगळं दिसतंय. मत देखो, नाही दिख रहा है तो मत देखो. ठीक आहे. जेवढा सोडियम झालाय तेवढा लिथियम तुमचा रिॲक्ट होत विगरसली. ठीक आहे, समजतंय? काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजले? रिॲक्शन कशी असते? विगरस रिॲक्शन असते. ठीक आहे, म्हणून लिथियमला सुद्धा कुठे स्टोअर करतो आपण? पॅराफिन वॅक्स मध्ये. कुठे स्टोअर करतो? बाकीच्यांना कशात ठेवतो आपण? कुठे ठेवतो बाकीच्यांना? केरोसिन मध्ये. वॉटर आत्ताच पाहिली. कोणासोबत पाहिली? आत्ताच वॉटर सोबत. फॉर एक्झाम्पल पहा, अल्किली मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म हायड्रॉक्साईड. फॉर एक्झाम्पल लिथियम रिॲक्ट झाला तुमचा वॉटर सोबत. कोणासोबत झाला? काय तयार होईल? Li2H, दॅट इज लिथियम हायड्रॉक्साईड. काय तयार होईल तुमचा? रिएक्शन बॅलन्स नाहीये, करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल सोडियमची रिएक्शन केली वॉटर सोबत, काय मिळेल तुम्हाला? OH, सोडियम हायड्रॉक्साईड. काय मिळणार? प्लस H2 प्लस हायड्रोजन. प्लस काय मिळेल तुमचा? हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी रिलीज झालेला दिसेल. त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण आता वरती त्या ठिकाणी काय काय तयार झाले दिलं होतं, तुम्ही नीट पाहिलंच नाही. ठीक आहे, जाऊ द्या, तुमचं फुटण्यावर लक्ष होतं तिथं. ठीक आहे, ओके, कळतंय? आलंय का लक्षात? काय तयार होतात तुमचे? हायड्रॉक्साईड तयार होतात. कोणासोबत? पाण्यासोबत. कोणासोबत? त्याच वेळेस ते कोणासोबत रिॲक्ट करतात? सच ॲज अल्कोहोल, अल्काइन्स आणि अमोनिया ह्यांच्यासोबत सुद्धा त्यांची रिॲक्शन होते. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमचा जो लिथियम आहे त्याला तुम्ही अमोनिया सोबत रिॲक्ट करा. कोणासोबत करा? कोणासोबत करायचंय? अमोनिया सोबत. तर इथे नो रिॲक्शन, इथे रिॲक्शन तुमची होत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दुसरी घेऊयात, सोडियम. कोणासोबत करायचं तुम्हाला? अल्काईन. कोणासोबत करायचंय? अल्काईन म्हणजे इथाईन. काय नाव याचं? इथाईन. YN, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन काय करतो पहा, हा सोडियम काय करतो? हे जे दोन हायड्रोजन आहेत ना त्यांना रिप्लेस करतो. काय करतो? Na आणि बाहेर पडतो तुमचा हायड्रोजन गॅस. काय बाहेर पडतो तुमचा? दोन हायड्रोजन बाहेर पडून काय बनवलं त्यांनी? हायड्रोजन गॅस बनवला. काय डाऊट? अहो काय डाऊट? समजले? के वापरा, ह्याच्या सोबत सेम रिॲक्शन होईल. समजतंय का? नक्की का? जाऊ का पुढे? ठीक आहे, नेक्स्ट पुढे पहा आता. अल्कली मेटल्स रिॲक्ट विथ डायहायड्रोजन. कोणासोबत आता? हायड्रोजन सोबत रिॲक्शन. कोणासोबत करायची आता? Li प्लस H2, Li2H. ओके, LiH. ओके, LiH. आणि जर हायड्रोजन ऍड झाला तर त्यांना काय म्हणतो आपण? हायड्राइड. काय म्हणतो त्यांना आपण? हायड्राइड. काय म्हणतो त्यांना आपण? सोडियम प्लस हायड्रोजन काय बनेल? सोडियम हायड्राइड. काय बनेल? पोटॅशियम प्लस हायड्राइड. काय बनेल? काय बनेल तुमचा? रिॲक्शन बॅलन्स नाहीये तिथे, समजण्यासाठी फक्त लिहिलेलं आहे. फक्त इथं मात्र एक घोटाळा आहे. काय इथं मात्र एक? सगळे किती टेम्परेचरला रिॲक्ट होतात? लिथियम कितीला होतं? ओके, 1000
73 केल्विन. टेम्परेचर त्याला काय लागते, जास्त लागते. टेम्परेचर काय लागते त्याला, जास्त लागते. ओके, दिस हायड्राइड्स आर आयोनिक. कसे असतात, कसे असतात, अँड हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट कसा आहे त्यांचा, हाय आहे. कसा आहे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट, म्हणजे हे जे लिथियम हायड्राइड तयार झालाय ना, हा लिथियम कसा आहे तुमचा, आयोनिक असणार आहे. कसा असणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, कसे असणार ते तुमचे, हायड्राइड तयार करतील. कोणासोबत, कोणासोबत हायड्राइड तयार होतील तुमच्या, हायड्रोजन सोबत. कोणासोबत हायड्रोजन तयार होतील, हायड्राइड जर पाहिलं आपण, हायड्राइड जर पाहिलं त्या ठिकाणी, तर सगळ्यात जास्त पहा हाय मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल, लिथियमचा. आताच पाहिलं. नंतर 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 कळतंय, ऑर्डर कळली आहे का. ओके, हाय बॉइलिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट हायड्राइड सगळ्यात जास्त कोणाच्या हायड्राइडचा असेल, सगळ्यात कमी, ठीक आहे, सगळ्यात कमी सीझियम. काय डाऊट इथपर्यंत, नक्की नाही, 100% इथपर्यंत कळले, नक्की चालते. आजचं आपलं लेक्चर झालेलं आहे. बाकीच्या जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत उरलेल्या थोड्याशा, त्या आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. ठीक आहे, हा आपला एस ब्लॉक चाललाय. ओके, हार्डली अजून 3 दिवस लागतील. वेनसडे पर्यंत आपला एस ब्लॉक संपलेला असेल. जमलं तर उद्याचे सुद्धा दोन्ही लेक्चर माझे असतील. आज तरी मॅथ झाले, जर शक्य झालं तर उद्या कंटिन्यू 5:30 ते 8:30 केमिस्ट्री चालेल. ठीक आहे, आलं लक्षात, विचारायला लागेल मला सरांना. चालतंय, काय डाऊट, समजले, नक्की भेटत आपण उद्याच्या भागात. बोला.